तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात धनंजय देशमुखांनी औरंगाबाद खंडपीठामधली याचिका ही मागे घेतलेली आहे। वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आलेली होती। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील याचिकेतून मागणी करण्यात आलेली होती। तपासावर समाधानी असल्यानं धनंजय देशमुखांनी आता याचिका मागे घेतलेली आहे अशी माहिती मिळतेय। औरंगाबाद खंडपीठामध्ये त्यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आलेली होती, मात्र ती याचिका आता त्यांनी मागे घेतलेली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा या याचिकेमधून करण्यात आलेली होती, मात्र आपण आता तपासावर समाधानी असल्याचं म्हणत धनंजय देशमुख यांच्याकडून ही याचिका जी आहे ती मागे घेण्यात आलेली आहे। धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केलेली होती। वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आलेली होती आणि सोबतच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील या याचिकेमधून मागणी करण्यात आलेली होती, मात्र तपासावर आपण समाधानी आहोत असं धनंजय मुंडेंनी सांगितलं आणि याचिका मागे घेतली आहे।